मॉर्निंग ऑल ऑफ यू. आता आज आपण टू बीची वर्तमान काळातील, भूतकाळातील, भविष्यकाळातील रूपे शिकणार आहोत. टू बी म्हणजे काय, टू बीचा वापर आणि टू बीच्या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर कशा पद्धतीने केला जातो, टू बीची सहाय्यकारी क्रियापदे वापरून वाक्य रचना कशा पद्धतीने केली जाते हे आपण आज जाणून घेणार आहोत. आता या ठिकाणी काही टू बी सहाय्यकारी क्रियापद आहेत ते सुद्धा आपण जाणून घेणार आहेत. वर्तमान काळामध्ये टू बीची एम, इज, आर हे सहाय्यकारी क्रियापद वापरले जातात. भूतकाळामध्ये वॉज आणि वेअर हे टू बीची सहाय्यकारी क्रियापदे वापरले जातात. आणि भविष्य काळामध्ये शाल आणि विल हे सहाय्यकारी क्रियापद वापरले जाते. सगळ्यात महत्वाचं, वर्तमान काळामध्ये एक वचन असेल तर एम आणि इज येतं, आणि वचन असेल तर आर येतं. भूतकाळामध्ये एक वचन असेल तर वॉज येतं, आणि वचन असेल तर वेअर येतं. भविष्य काळामध्ये शाल आय सोबत आणि वी सोबत शाल येतं, आणि इतर सर्व ठिकाणी विल येतं. अशा पद्धतीने टू बीच्या सहाय्यकारी क्रियापदांचा वापर करून आपण वाक्यरचना बनवू शकतो. आता या ठिकाणी बघा, वर्तमान काळामध्ये आय एम म्हणजे मी आहे. वी आर म्हणजे आम्ही आहोत. यू आर म्हणजे तू आहेस. ही इज म्हणजे तो आहे. शी इज म्हणजे ती आहे. दे आर म्हणजे ते किंवा त्या आहेत. वर्तमान काळातील स्थिती सांगण्यासाठी टू बीच्या ह्या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर केला जातो. सर्वसामान्यपणे करता जर आय असेल तर एम येतं. करता जर अनेक वचन असेल, वी असेल, यू असेल तर आर येतं. करता जर ही, शी, इट आणि आय असेल तर मग इज येतं, आणि अनेक वचन दे असेल तर आर येतं. वर्तमान काळातील स्थिती, वर्तमान काळातील एखादी गोष्ट, वर्तमान काळातील एखादी घटना दर्शवण्यासाठी या टू बीच्या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर केला जातो. काळातील आपण टू बीची सहाय्यकारी क्रियापद शिकली जातात. आता भूतकाळामध्ये जी टू बीची सहाय्यकारी क्रियापद आहे त्याच्या कशा पद्धतीने वापर केला जातो. भूतकाळामध्ये जेव्हा टू बीच्या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करून वाक्यरचना केली जाते ते आपण बघणार आहोत. या ठिकाणी काही टू बीची सहाय्यकारी क्रियापद आहे ते बघणार आहेत. आय वॉज म्हणजे मी होतो. वी वेअर आम्ही होतो. यू वेअर तू होता. ही वॉज तो होता. शी वॉज ती होती. दे वेअर ते किंवा त्या होते किंवा होत्या. एखादी गोष्ट, एखादी घटना, एखादी क्रिया जी भूतकाळामध्ये होती किंवा आपण करत होतो हे दाखवण्यासाठी या टू बीच्या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करून भूतकाळामध्ये वाक्य बनवले जातात. आय वॉज बॉय मी मुलगा होतो. म्हणजे आय वॉज स्टुडंट मी विद्यार्थी होतो. वी वेअर स्टुडंट आम्ही विद्यार्थी होतो. यू वेअर स्टुडंट तुम्ही विद्यार्थी होता. ही वॉज स्टुडंट तो विद्यार्थी होता. शी वॉज स्टुडंट ती विद्यार्थी होती. दे वेअर स्टुडंट्स ते स्टुडंट्स होते. अशा पद्धतीने वाक्य बनवण्यासाठी या भूतकाळातला टू बीच्या सहाय्यकारी क्रियापदांचा भूतकाळातील वापर केला जातो. आणि वॉज आणि वेअरचा वापर करून भूतकाळ दर्शवण्यासाठी या टू बीच्या सहाय्यकारी क्रियापदांचा वापर केला जातो. आता या ठिकाणी भूतकाळातील टू बीची काही सहाय्यकारी क्रियापदे आहेत ते सुद्धा बघतोय आपण. वर्तमान काळामध्ये जसं एम इज आर वापरलं जातं त्याच पद्धतीने भूतकाळामध्ये वॉज आणि वेअरचा वापर केला जातो. सर्वसामान्यपणे आय सोबत वॉजचा वापर केला जातो. एक वचन असेल तर वॉजचा वापर केला जातो, आणि अनेक वचन असेल तर वेअरचा वापर केला जातो. आय वॉज मी होतो. वी वेअर आम्ही होतो. यू वेअर तू होता. दे वेअर ते होते. ही वॉज तो होता. शी वॉज ती होती. इट वॉज ते होते. म्हणजे भूतकाळातील परिस्थिती, भूतकाळातील एखादी गोष्ट सांगण्यासाठी या टू बीच्या सहाय्यकारी क्रियापदाचा वॉज आणि वेअरचा वापर केला जातो. आता या ठिकाणी टू बीची काही भूतकाळातील रूपे आहेत ते आपण पाहणार आहोत. टू बीची जी वर्तमान काळातली आपण काही रूपे काल बघितली. आता भूतकाळातली जी काही रूपे टू बीची ती आपण पाहणार आहेत. वॉज आणि वेअर ही टू बीची भूतकाळातली रूपे आहेत. म्हणजे वॉज आणि वेअरचा वापर कशा पद्धतीने केला जातो हे आपण पाहणार आहोत. या ठिकाणी आय वॉज म्हणजे मी होतो. वी वेअर म्हणजे आम्ही होतो. यू वेअर म्हणजे तू होता. ही वॉज म्हणजे तो होता. शी वॉज म्हणजे ती होती. दे वेअर म्हणजे ते किंवा त्या होते. म्हणजे टू बीची भूतकाळाची रूपे आहेत. एखादी गोष्ट भूतकाळामध्ये चालू होती, घडत होती दाखवण्यासाठी या टू बीच्या भूतकाळातील रूपाचा वापर केला जातो, आणि याचा वापर करून वाक्यरचना केली जाते. आता वॉज आणि वेअरचा वापर करून अशा पद्धतीने वाक्यरचना केल्या जातात. आता वॉज आणि वेअरचा वापर कशा पद्धतीने केला जातो हे सुद्धा आपण बघू शकतो. आय वॉज स्टुडंट मी विद्यार्थी होतो. वी वेअर स्टुडंट्स आम्ही विद्यार्थी होतो. यू वेअर स्टुडंट्स तू विद्यार्थी होता. ही वॉज स्टुडंट तो विद्यार्थी होता. शी वॉज स्टुडंट ती विद्यार्थी होती. दे वेअर स्टुडंट ते किंवा त्या विद्यार्थी होते. म्हणजे एखादी गोष्ट होतं, भूतकाळामध्ये होतं किंवा होते सांगण्यासाठी याचा वापर केला जातो. भूतकाळातली एखादी गोष्ट असेल, एखादी घटना असेल, एखादी क्रिया असेल
हे सांगण्यासाठी वॉज आणि वेअरचा वापर केला जातो. होता, होती, होते सांगण्यासाठी याचा वापर केला जातो. आय वॉज स्टुडंट, मी विद्यार्थी होतो. आय वॉज ड्रायव्हर, मी ड्रायव्हर होतो. आय वॉज सिंगर, मी गायक होतो. आय वॉज आर्टिस्ट, मी कलाकार होतो. म्हणजे अशी आपण वाक्य बनवू शकतो आणि अशा पद्धतीने वाक्य बनवून अशा पद्धतीने आपण काय करू शकतो की वॉज आणि वेअर वापरचा वापर करून वाक्य बनवू शकतो आणि भूतकाळ म्हणजे एखादी क्रिया जी असेल ती दर्शवू शकतो. आता आज आपण काल तुबीची भूतकाळातले आणि वर्तमान काळातले जी सहाय्यकारी क्रियापदे ती शिकलेलो होतो. आता आज आपण तुबीची भविष्य काळातली जी सहाय्यकारी क्रियापद आहे ती शिकणार आहोत. शाल आणि विल ही भविष्य काळातील जी तुबीची सहाय्यकारी क्रियापद आहे त्याचा वापर कसा केला जातो, त्याचा वापर करून वाक्यरचना कशा पद्धतीने केली जाते, कशा पद्धतीने वाक्य बनवले जातात हे आपण आज पाहणार आहोत. भविष्य काळातील एखादी घटना, एखादी कृती, एखादी गोष्ट आपण करणार असो किंवा एखादी गोष्ट आपण करणार आहोत ते सांगण्यासाठी शाल आणि विलचा वापर केला जातो. म्हणजे आपण एखादी गोष्ट भविष्य काळामध्ये करणार असणार आहोत ना, जे सांगायचं जर असेल ते आपल्याला दर्शवायचं असेल तर आपण शाल आणि विल या तुबीच्या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करतो. सर्वसामान्यपणे आय सोबत शाल वापरलं जातं, वी सोबत शाल किंवा विल वापरलं जातं, पण आय सोबत कधीही विल येत नाही. आय सोबत शालच वापरलं जातं. एक वचन असतं आय सोबत शाल येतं, इतर सर्व ठिकाणी विल येतं. आय शाल व. आता इथं काही उदाहरण आहेत. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी काही उदाहरणे ते आपण पाहणार आहोत. आय शाल वर्क, मी काम करेन. आय म्हणजे मी, शाल म्हणजे करेन, वर्क म्हणजे काम. वी विल वर्क, आम्ही काम करू. यू विल वर्क, तू काम करेल. ही विल वर्क, तो काम करेल. शी विल वर्क, ती काम करेल. दे विल वर्क, ते किंवा त्या काम करतील. भविष्य काळात एखादी घटना, एखादी कृती, एखादी गोष्ट सांगण्यासाठी शाल किंवा विलचा वापर केला जातो. हे जे टू सहाय्यकारी क्रियापद आहे. शाल आणि विल हे टू सहाय्यकारी क्रियापद आहे. भविष्य काळातील कृती, भविष्य काळातील घटना सांगण्यासाठी याचा वापर केला जातो.